आज रविवार आहे, म्हटलं मटणाचा तापा करावा. गाडी घेतली आपलं सरळ गेलो गावात. हे संजूभाऊ आहे ती. मटण तर आपलं बोकडाच होतं चरचरीत. मग सांगितलं 1 किलो घाला, कारण मला कधी अर्धा किलो पावशेर काही मला चालत नाही. घरात एकटाच खाणार, पोरगं खात नाही, बायको खात नाही. आपलं मांडीचं घेतलं मटण, संजूभाऊने आपलं बारीक करून घातलं. स्वच्छ घरी गेल्यावर निवडून घ्यायचं म्हटलं, पण त्यात महत्त्वाचं चरबी आणि वजडी नव्हती. त्याशिवाय टेस्ट लागत नाही. ते वजनात न घेता आपलं त्याने घातलं बिचारीने, वजडी पण घातली थोडी. तर बायकून आपलं घरी सगळा मसाला तयार करून ठेवलेला, लसूण वगैरे सोलून ठेवलेला. वाळला मसाला आपला भाजून घेतला आणि कुकरमध्ये आपलं टाकलं कांदा. तसं बायको सुगरण मटण छान करते, खात नाही पण टेस्ट जबरदस्त. कधी मीठ कमी पडलं नाही किंवा जादा झालं नाही किंवा तिखट जास्त झालं नाही किंवा कमी झालं नाही, आळणी झालं नाही. आई होती तेव्हा आई म्हणायची, माझ्या माघारी खाशील मटण, पण बायको खात नाही पण आपलं करायला 1 नंबर आहे मटण करायला. मग काय आपलं तिनं मोठं मीठ टाकलं, हळदपूड जरा टाकली थोडी. तसं मटण तेच करते, पण मी थोडंसं मदत करतो, कारण आई वारून आता 8 वर्ष झाली. हे कांदा भाजायला लागला. शक्यतो मटण कुकरमध्येच घालते, कारण शिजायला 1 नंबर असतं ते आणि त्याचा वास टिकून राहतो त्यामध्ये. हे मटण मसाला थोडा चवीपुरता. हे तीळ आपलं ओढायला. धनं पण घातलेले आहेत आणि ते मिक्सरला वाटून आपलं बारीक करणार ते. कढीपत्ता, तमालपत्री टाकून, कढीपत्ता नाही सॉरी, लसूण घेतला आहे आता बारीक कमी मिक्सरमध्ये कमी करून. आता मटण त्यामध्ये आपलं मिक्स केलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आणि सगळं परतून घेतलं. ते करायला पण इंटरेस्ट वाटला पाहिजे, तर ते मटणाला चव नाही. मनात नसताना जर मटण करायला लागलं तर त्याला चव पण त्या पद्धतीत असते. तसं लिंबू पिळून टाकायचं आहे ते विसरलं, कारण लिंबूमुळं आणि दह्यामुळं बरीच टेस्ट लागते. पण हे पुन्हा आणि मीठ जरा थोडं त्यात टाकून घेतला. हा मसाला आता हे आमच्या पाण्यामध्ये शिजवून घेतलेलं आहे. हे गरम पाणी त्यात ओतण्यासाठी. हे मसाला सगळा बारीक करून घ्यायचा चाललेला आहे. आता परतून घेऊन त्यात गरम पाणी घालून आणि 1-2 शिट्टी द्यायचं. आता हे शिट्टी देऊन झालेलं नाही अजून.